हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कशात सगळे मस्त ना. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार. तर व्हिडिओचा शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. तर बघा, आता धपाटी बनवणार आहे मम्मी. तर त्यासाठी भरपूर अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं काकडी घेतलेली आहे, इथं लसूण घेतलेलं आहे, 1-2 गड्डे असतील सोलले, एक कांदा घेतला आहे आणि इथं मिरची. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालतं आहे. तर असं एवढं सामान आहे. आणि मिरची पण आता बारीक करून घ्यायची, म्हणजे थोडक्यात त्याचा खरडा किंवा ठेचा तुमच्या भाषेत जे काय म्हणतात ते बनवून घ्यायचं आहे आता. आणि इथं घेतलेलं आहे खिसण्यासाठी. आणि आता इथं बघा, मम्मी खिसून घ्यायला लागल्या कांदा. तर मग आज काय आहे धपाटी स्पेशल? श्रावणातलं मंगळवार आहे, मंगळवारी श्रावणातलं धपाटी आणि दही. डोळ्यात काही कांदा चाललाय का? रडायला लागलेस? प्रत्येक मंगळवारी बनवायचे असतं काय? श्रावणातलं मंगळवार बनवते असतं, देवाला जायचं असतं. काही सगळं बारीक करून पीठ मळून घ्यायचं करायचं. तर एवढं सगळं घालणार काय आता? असा कांदा म्हटलं आता काय काकडी. फक्त दही आणि धपाटीच खायची, दुसरं काही खायचं नाही. सुकी भाजी बनवायची काहीतरी. बरं, सोमवार पण करतात ना श्रावणातला? तर इथं सकाळी सकाळी अशी मस्त अशी देवपूजा पण करून घेतली आहे बघा मम्मीनं. फुलं बिलं घालून एकदम. तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला दाखवायचं तर सगळं बारीक करून घेतल्यानंतरच परत दाखवते. बघा, यातलं मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे धपाटीमध्ये घालण्यासाठी. एक नाही, ज्वारी आणि गहू थोडं, हरभऱ्याची डाळ, धने आणि जिरे असं सगळं मिक्स करून का नाही, आणि उडदाची डाळ असं घालून दळून आणलेलं आहे धपाट्यासाठी. त्यामुळे आपल्याला सगळ्या पिठं मिक्स करायची काही गरज नाही, ही एकच पीठ आपल्याला वापरायचं आहे आणि हे सगळं त्यामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथं घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून, इथं घेतलेला आहे कांदा असा खिसून घेतला आहे, इथं काकडी खिसून घेतल्या. पाण्यासकड्यातलं पाणी काढलं नाही ना मम्मी? आणि हे एक लसूण, जिरे आणि मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेले आहे. आणि ह्यातलं पण साहित्य आपल्याला लागणार आहे, मीठ, हळद आणि लाल तिखट, जिरे पण थोडंसं टाकून द्यायचं. आता हे पिठं मी चाळून घेतले बरं का, ह्यात बघू शकता. कारण आपल्याला सगळे पिठं मिक्स करायची काही गरज नाही, कारण सगळे पदार्थ टाकून दळून आणलेले आहे आपल्याला. तर आता ही कांदा चिरलेला पण आपण यात टाकून घ्यायचं आहे. मस्त अशी टेस्टी धपाटी आपली बनते बरं का. अशा पद्धतीने जर बनवलं तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघू शकता. आणि यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही. या काकडीचं पहिलंच पाणी बनलेलं असते, त्याच्यातच आपण असं छान मळून घ्यायचं. भरपूर अशा गळ्यात पण घालायची, म्हणजे आपली धपाटी छान दिसते. लाल तिखट पण टाकायचं आहे, थोडंसं चवीपूर. थोडा ओवा पण टाकायचा आहे, कारण ओवा टाकल्यामुळे काय होतं, आपलं पोट गॅस पकडल्यामुळे एवढं आपण टाकायचं ह्याच्यामध्ये. धणं सगळं मी त्यात मिक्स करून दळून आणलेलं आहे, तरी पण मी थोडंसं जिरं टाकणार आहे वरती आता. तर काय मी टाकत नाही, कारण पहिलं धणं पण त्यात टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ पण आपण यात टाकून घेऊ आणि पण असे टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. आता हे सगळं जे काही लागतंय ना ते पूर्ण मिक्स केलेलं आहे. आता ही मी मळून घेते मस्तपैकी. आता तुम्ही म्हणाल डाव्या हातानं का मळते, कारण मला लहानपणापासून डाव्या हातानं सगळी कामं करायची सवय लागलेली, त्यामुळे मी याच हातानं मळते. तर आता ही काकडीमध्ये आपलं पाणी असल्यामुळे नाही, पाणी घालायची काही गरज नाही. जर थोडं लागलं तर तेवढंच थोडं टाकायचं आहे. तर आपल्याला ना असं तेल एक पळीभर यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे आपल्या धपाट्याला टेस्ट छान येते. बघा, अशा प्रकारे पीठ मळून झाले ना मम्मी? आता काय बनवणार आहेस? आता घेवड्या शेंग बनवायचे आपण. चांगले असे धुतले स्वच्छ, कारण काल निवडलेले.
त्यामुळे आपण धुवून घ्यायचे स्वच्छ अशी धुवून बनवायचे अशी. वरण हाय तर बघा आता मम्मी तर गोलटेल अशी मस्त धपाटी बनवून घ्यायला लागल्या. तर बघा एकदम असे मस्त गोलटेल निघायला लागलेत आणि पीठ जर वेगळंच दळून आणल्यामुळं एकदम टेस्टी पण झाली होती धपाटी. तर धपाटी टाकल्यानंतर त्याच्यानंतर झाकून घ्यायला लागल्या बघा. आणि श्रावण मंगळवारमध्ये धपाटी दही एवढंच खाऊन उपवास करतात बघा. त्याच्यासोबत मम्मीनं घेवड्याची शेंग पण बनवलेली. तर बघा अशा प्रकारे पाण्याचा हात घेऊन बनवते. तर व्हिडिओ असा शेअर पण कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मम्मीनं मस्त असं रात्री दही पण लावलेलं आहे. शाई बी सगळं घालून दही लावलेलं आहे बघा. मस्त शाई असलेलं दही आहे आणि मस्त अशा इथं धपाटी बनवल्यात आणि अजून पण इकडं बनवायलाच लागल्या. तर आता देवाला नैवेद्य दाखवून आता खाऊन बघणार आहे. तर कशा झाल्या ती टेस्ट तुम्हाला खाऊन सांगणारच आहे लगेच. तर बघा आता तर ही एक धपाटी मस्त किती अशी धपाटी मस्त असं दही बघा अशा प्रकारे. तर बघून तोंडाला पाणी सुटलं का नाही सांगा नक्कीच. आणि शेंग तर राहिलीच बघा आणि मस्त अशी घेवडीची शेंग पण आहे सोबत आणि ठेचा पण आहे थोडासा. तर बघा अशा प्रकारे आहे ताट हे. तर चला आपण आता पहिला देवाला नैवेद्य दाखवूया आणि हेच ताट आपण नंतर खायला घ्यायचं. तर बघा आता इथं देवापुढे ताट ठेव. तर बघा असं देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. तर कसं वाटलं धपाटीचं आपलं ताट आजचं मंगळवार स्पेशल म्हणजे श्रावण मंगळवार स्पेशल धपाटी कशी वाटली ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये. चला तर परत भेटायचं का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय.